आपण शिवाजीनगर पुणे येथे आहोत। इथे मंगला सिनेमागृह जे आहे या ठिकाणी आलेलो आहोत आणि कामगारांचे विविध प्रश्न आहेत किंवा विविध मागण्या आहेत, त्या मागण्या घेऊन भगवंतरावजी वैराट साहेब आले। महाराष्ट्र कामगार सुरक्षा दलाच्या वतीने 13 मार्च रोजी मंगला सिनेमागृह शिवाजीनगर पुणे येथे सिनेमागृहातील कामगारांच्या हक्कासाठी जाहीर धरणे आंदोलन करण्यात आलं। यामध्ये प्रमुख 3 मागण्या यावेळी करण्यात आल्या। 1 नोव्हेंबर 2023 रोजी युनियन आणि व्यवस्थापनामधील पगार वाढ झालेला करारनामा तात्काळ लागू करून थकबाकी वाटप करा। जबरदस्तीने कामगारांचा युनियनचा राजीनामा घेत असल्यामुळे तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करा। कोरोना महामारीचे कारणास्तव ज्येष्ठता यादी डावलून कामगारांना कमी केले, त्यांना पुन्हा कामावर घ्या। अशा मागण्या महाराष्ट्र कामगार सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानराव वैराट आणि संपूर्ण दलाकडून करण्यात आल्या। यावेळी शिवाजीनगर मंगला मल्टीप्लेक्स समूहचे प्रमुख अरविंद चाफळकर आणि प्रकाश चाफळकर यांनी आंदोलनातील मागण्यांची दखल घेऊन 8 दिवसांच्या आत मागण्या मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं। तसेच एप्रिल महिन्याच्या दरम्यान पगारवाढ करण्याबद्दल देखील आश्वासित केलं। यावेळी महाराष्ट्र कामगार सुरक्षा दल अध्यक्ष भगवानराव वैराट, काशीनाथराव गायकवाड, हरिभाऊ वाघमारे, मोहम्मद शेख, दत्ताजी डाडर, प्रदीप पवार, सुरेदा अडसुळे, गणेश लांडगे, सुरेखा भालेराव, अरुणा तांगडे, वैशाली अवघडे, वंदना पवार, संतोष कदम, श्रीनिवास आखाडे, भाऊ कसबे, मधुकर गायसमुद्रे, संजय बंडे, भीमप्पा कोळी, वैशाली धाराशिवकर, सिद्धप्पा बिराजदार, फकीरा दास, प्रमिला ठोंबरे, नाना थोरात, वामन कदम, चंद्रकांत कांबळे आणि कामगार सुरक्षा दलातील सर्वच पदाधिकारी सदस्य उपस्थित होते। त्याच्याशी चर्चा करत आहोत। नक्की काय सांगाल, नक्की कोणत्या मागण्या घेऊन आज आपण इथे आलेला आहात आणि हे आंदोलन सध्या करताय? विषय असा आहे की 1 नोव्हेंबर 2023 ला झालेला करारनामा आहे, त्याची अंमलबजावणीतल्या काही त्रुटी राहिलेल्या आहेत, त्या त्रुटी पूर्ण कराव्यात आणि मॅनेजर किंवा कोणी कामगारांना दबाव आणून युनियनचा राजीनामा घेत असतील ते गैरकृत्य तात्काळ थांबवावे आणि कोरोना महामारीच्या काळामध्ये जे कामगार कपात केलेले आहेत त्या कामगारांनी या आस्थापनावर अनेक काळ काम केलेलं आहे, पण त्यांची भरपाई मिळालेली आहे। पण ज्या धर्तीवर आपण ठेकेदारी पद्धतीने तुमच्याकडे उद्योग व्यवसाय आहेत त्यामध्ये या कामगारांना त्यांचे कुटुंब भागवण्यासाठी एक 7-8 कुटुंब आहे की त्यांची आज उपासमारी चालली, त्यांना पूर्ववत ठेकेदारी पद्धतीने काय असं ना ते काम करून घ्यावं याबद्दल आहे। आणि अंतर्गत ज्या गैरसमज होता तो आमचा एकमेकांचा दूर झालेला आहे आणि येणाऱ्या 1 तारखेपासून आताच्या झालेल्या बैठकीमध्ये पोलीस प्रशासनाच्या समोर झालेली बैठक त्याच्यामध्ये 1 तारखेला हे ॲग्रीमेंटची कारवाई लागू करतील अशी या ठिकाणी झाले। आमचं या ठिकाणचं आंदोलन यशस्वी पूर्ण झालेलं आहे, यामध्ये आता यापुढे आंदोलन होणार नाही। आणि आमचे जे कलिग आहेत, ज्या कलिगांचा माझ्याबद्दलचा गैरसमज आहे की आंदोलन आपण आस्थापनाच्या विरोधात करत नाही, पण ते आंदोलन करण्याच्या दृष्टिकोनातून आंदोलन करतात। जर आस्थापन तसं पद्धतीचं असेल तर त्यांच्या विरोधात आपण करतो, पण हे आस्थापन मवाळ आहे आणि धार्मिक आणि त्याच्या पलीकडे सामाजिक भान जपणारा आहे। तर आपल्या कार्यकर्त्यांना मी माझी विनंती आहे की आपल्या कार्यकर्त्यांनी मावळा धोरण असेल तिथं मावळाकीनेच घेतलं पाहिजे आणि जिथं उग्र भूमिका असते त्यावेळेला उग्र भूमिका घेतली पाहिजे। पण दोन्ही कामगार युनियन आणि मंगला सिनेमागृहाचे मालक आणि कामगार प्रतिनिधी यांच्या सर्वांच्या मध्ये झालेला गैरसमज आमचा दूर झालेला आहे। हे आंदोलन या ठिकाणीच आम्ही विसर्जित करतो। नक्कीच याविषयी बोलण्यासाठी मंगला सिनेमागृहाचे जे सर्व आहेत ते आता आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी देखील चर्चा करतो। नक्की काय सांगाल, ह्या विविध मागण्या घेऊन सर आपल्या इथे आले होते, नक्की आपण याच्यावरती काय सरटा सांगितलं आणि कशाबद्दल? ज्या काही आता आंदोलन झालं त्या आंदोलनाची पार्श्वभूमी आमच्या एक आस्थापनेतला एक मॅनेजर आणखीन काही कामगार यांच्यातल्या झालेल्या बाचाबाचीवरून झालेली होती आणि त्यामुळे युनियनने त्याबाबत इथे आंदोलन केलं। ती आम्ही त्याबाबत जे काही आमच्या आस्थापनेतील मॅनेजरच्या बद्दल काय निर्णय घ्यायचा हे आम्ही घेणार आहोत। तो मुख्य अडसर होता आजच्या आंदोलनातला, त्याच्यावर आम्ही निश्चित निर्णय घेऊ 7 दिवसाच्या आत, हे त्याला सांगितलेलं आहे। आणि आता त्यांच्या ज्या मागण्या आहेत, गेली 2012 पासून आमच्या मागण्या त्यांच्या कामगारांच्या मागण्या ते आणतायत, आम्ही पूर्ण करत आलेलो, त्याच्यामध्ये कोणतीही अडचण नाहीये। फक्त गेले कोरोनाच्या काळानंतर
या चित्रपटगृहाची म्हणजे व्यावसायिक कार्यवाह आता अत्यंत कमी झालेली होती. आम्ही नुकतेच आता एका वेळेला अनेक लोक येत नव्हते म्हणून मोठ्या चित्रपटगृहाचं विभाजन करून आता पाडव्यापासून सुरू करायचा प्रयत्न करत आहोत. मराठी चित्रपटांना जास्त प्राधान्य इथं देता यावं म्हणून. आणखीन त्याकरता आम्हाला म्हणजे तो पहिली गोष्ट इथली व्यावसायिकता वाढवण्याकरता आम्ही करत होतो. जशी जशी व्यावसायिकता वाढेल त्याप्रमाणे कामगारांना देखील, कामगार हा आमच्या व्यवसायाचा एक अविभाज्य अंग आहे. त्यांना आम्ही कधीही लांब टाकून आमचा व्यवसाय वाढू शकणार नाही किंवा त्यांच्यात अंतर पाडून येऊ शकणार नाही. तर त्यामुळे आम्ही योग्य त्यांच्या म्हणजे सहमतीने निर्णय घेऊ. आणखीन 1 एप्रिल पासून त्या सर्व गोष्टी लागू करू असा आमची आता चर्चेत निर्णय घेतलेला आहे. तर त्याप्रमाणे आता पुढील बाबी होत राहतील. त्यांनी त्यांच्या मागण्याचं आम्हाला निवेदन दिलंय. त्या निवेदनावर बसून चर्चा करून सर्व अंतिम निर्णय त्यांच्या आणि आमच्या मताने घेण्यात येतील. विचार करून आणि 1 तारखेपासून नवीन आपण करू असं त्यांना सांगितलेलं आहे आणि त्यामुळे मानलेलं आहे. आता आमच्या चर्चा होतील आणि पुढे काय ते ठरेल ते ठरेल.